नमस्कार. ॲज अ ग्लोबल ऑर्गॅनिक लीडर म्हणून मला विचारला जाणारा नेहमीचा प्रश्न, की आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करू इच्छितो, तर आम्ही कुठलं पीक घेऊ? कुठलं पीक ऑर्गॅनिक पद्धतीने घेता येऊ शकतं? तर यावर जर ढोबळमानाने उत्तर द्यायचं झालं, तर प्रत्येक पीक, कुठलंही पीक हे ऑर्गॅनिक पद्धतीने घेता येऊ शकतं. मग ते भाज्या असतील, फळं असतील, कुठलं एखादं प्रोसेसिंगचं पीक असेल, काही असू द्या, ते तुम्ही ऑर्गॅनिकली करू शकता. मग हे उत्तर ढोबळमानाने जरी बरोबर असलं, तरी तुम्ही कुठे राहता, कुठल्या एरियात तुम्ही सेंद्रिय शेती करू इच्छिता, कुठल्या एरियामध्ये तुम्ही सेंद्रिय पद्धतीने पीक घेऊ इच्छिता, त्यावर पण पीक सेंद्रिय शेतीसाठी निवडणाऱ्या पिकाची कुठलं पीक निवडावं हे खूप महत्त्वाचं आहे. आता बाकी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, की सेंद्रिय शेती म्हणजे काय? ते आपण विस्तृतपणे बघितलंय, पण त्यातला एक पॉइंट तुम्ही प्रत्येक वेळेस हायलाइट केलेला असेल, बघितला असेल, की नैसर्गिक जी पद्धत आहे, निसर्गाची जी पद्धत आहे, जैवविविधता आहे किंवा निसर्गामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, त्यांना एकत्र करून आपण सेंद्रिय शेती करतो. म्हणजे काय? जंगल जसं वाढतं, फोफावतं, त्याच्यामध्ये कोणी पेस्टिसाइड टाकत नाही, फर्टिलायझर टाकत नाही किंवा कोणी त्याची तितकीशी काळजी घेत नाही, तरी जंगल वाढतंय. म्हणजे काय? त्या एका विशिष्ट प्रदेशामध्ये एक विशिष्ट प्रकारचं जंगल आहे. म्हणजे ॲमेझॉन फॉरेस्ट वेगळं आहे, भारतामध्ये हिमालयन फॉरेस्ट वेगळं आहे किंवा सह्याद्रीमधले पर्वतरांगांमधली झाडं वेगळी आहेत. म्हणजेच काय? त्या एरियामध्ये नैसर्गिक पद्धतीने वाढणाऱ्या गोष्टी ह्या त्या प्रदेशाला संयुक्तिक अशा आहेत, त्या प्रदेशाला जिथं पूरक वातावरण आहे, तेच वनस्पती किंवा त्याच प्रकारचं जंगल तिथे वाढलेलं आहे. हेच तत्व, हेच प्रिन्सिपल सेंद्रिय शेतीसाठी पण लागू आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर हिमालयामध्ये जर सफरचंद होत असतील आणि ते चांगल्या प्रकारे होत असतील आणि पूर्वपार मागच्या 200-500 वर्षापासून ती घेतली जात असतील आणि ती सफरचंद दुसऱ्या प्रदेशामध्ये, समजा महाराष्ट्रामध्ये किंवा राजस्थानमध्ये किंवा एखाद्या डेझर्ट एरियामध्ये उगवता येऊ शकतील का? तर चॅलेंज केलं तर उगवता येऊ शकतील, पण ती सफरचंद सेंद्रिय पद्धतीने हिमालयामध्ये करणं एकदम सोपं जाईल, कारण तिथं त्यासाठी पूरक वातावरण आहे. आणि ती सफरचंद गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा दुसऱ्या वाळवंटी प्रदेशामध्ये जर करायची म्हटली, तर त्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतील. ती पिकं खूप साऱ्या रोगाला बळी पडतील, खूप सारे त्याला काळजी घ्यावी लागेल आणि एवढं करूनही तुम्हाला जे उत्पादन येईल, त्याची जी सेंद्रिय पद्धतीने त्याच्या मूळ प्रदेशामध्ये येणारी जी चव असेल, त्याचे जे काही गुणधर्म असतील, त्याची जी काही पोषक तत्व असतील, ती तुम्हाला या दुसऱ्या प्रदेशामध्ये मिळणार नाही. मग आपल्याला काय कुठलं पीक हे सेंद्रिय पीक म्हणून निवडायचं असतं, तर त्याच्यासाठी एकदम साधं प्रिन्सिपल आहे, स्थानिक पीक. मग स्थानिक नसलेली पिकं तुम्ही करू शकणार नाही का? करू शकाल, पण त्याचा उत्पादन खर्च तुमचा जास्त राहील. मग सोप्या पद्धतीने जर सेंद्रिय शेती तुम्हाला करायची असेल, तर तुम्हाला स्थानिक पीक आणि स्थानिक व्हरायटी किंवा स्थानिक त्या पिकाची जात निवडणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये जे काही द्राक्ष पिकवली जातात, खाण्याची द्राक्ष, ही सगळी आत्ताच्या ज्या काही व्हरायटी आहेत, ह्या सगळ्या बाहेरून आलेल्या आहेत किंवा लोकांनी विकसित केलेल्या व्हरायटी आहेत. ह्या विकसित केलेल्या व्हरायटी ह्या मूळ भारतातल्या व्हरायटी नाहीये. भारतात ज्या मूळ व्हरायटी होत्या, समजा भोकरी नावाची द्राक्ष होती, अनाबेशाही नावाची द्राक्ष होती, ही सगळी भारतात पूर्वपार केली जाणारी आणि खूप कमी खर्चामध्ये येणारी द्राक्ष होती. पण ह्या वेगवेगळ्या अट्रॅक्टिव्ह व्हरायटी किंवा बीज नसलेल्या व्हरायटी आल्या, की ज्याचं वेगळ्या गुणधर्मासाठी किंवा एक्सपोर्टसाठी लोकांनी त्या स्वीकारल्या. म्हणून काय झालं, की त्यांनी जरी सेंद्रिय पद्धतीने नाही केलं, त्यांनी केमिकलचा वापर करून केलं, तरी त्यांना उत्पादन खर्च खूप वाढला. कारण त्या स्थानिक व्हरायटी नाहीये, ते स्थानिक पीक नाहीये. म्हणजे समजा डाळिंब असेल,
डाळिंब भारतामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जो कळवण, सटाणा, मालेगाव जो प्रदेश आहे, जे तालुके आहेत, तिथे डाळिंब पूर्वपार केली जातात. मग दुसऱ्या ठिकाणी पण लोक करायला लागली. मग दुसऱ्या ठिकाणी करायला लागल्यानंतर खूप सारे रोग आले त्याला, किंवा तेवढं उत्पादन आलं नाही, किंवा उत्पादन आलं पण उत्पादन खर्च इतका आला की त्याच्यामध्ये काही नफाच राहिला नाही. म्हणून ह्याच गुणधर्मानुसार सेंद्रियसाठी पिकं निवडताना तुम्ही स्थानिक पिकं निवडली पाहिजे. आता ह्या व्हिडिओमध्ये बघा, हा व्हिडिओ जो आहे हा टर्की देशातला आहे, तुर्कस्तान या देशातला आहे. एका अंतल्या प्रदेशामध्ये मी आहे आणि एका घराच्या कंपाऊंडला, ज्याला आपण कुपाटी म्हणतो मराठीत किंवा तटबंदी म्हणतो, त्याच्यावर हे झाडं लावलेली आहेत डाळिंबाची. जसं आपण आपल्या घराच्या आसपास काही आंब्याची झाडं लावतो किंवा तशी. आणि याला कुठलीही फवारणी घेतलेली नाही, याला कुठलंही खत दिलेलं नाही, तरी तुम्ही याची साईज बघू शकता. या डाळिंबाचे तुम्ही उत्पादन बघू शकता की एका फांदीवर किती डाळिंब लागले आणि ते किती निरोगी आहे ते पण बघू शकता. कारण का, तर डाळिंब हे त्या प्रदेशातलं, तुर्कस्तानमधलं, त्या विभागातलं हे स्थानिक पीक आहे. त्याला पीक पण म्हणता येणार नाही, ते असं कंपाऊंडला उगवणारं झाड आहे. आणि हीच साईज मिळवण्यासाठी, हीच डाळिंबाची साईज मिळवण्यासाठी आपल्या भारतामध्ये वेगळ्या परिसरामध्ये कितीतरी सल्लागार लावावे लागतात, कितीतरी त्यांच्याकडनं सल्ले घ्यावे लागतात, खूप सारे औषधं वापरावे लागतात, खूप सारे तुम्हाला खतं वापरावं लागतात, खूप सारी निगा राखावी लागते. आणि एवढं करूनही तुम्हाला एवढं उत्पादन किंवा ही साईज मिळेल याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. म्हणजेच काय, स्थानिक पीक काय आहे हे ओळखा आणि तेच सेंद्रिय पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल. मग बरेच लोक म्हणतात की सेंद्रिय शेती आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला यश आलं नाही, खूप सारी रोगराई आली. कारण काय, तर सेंद्रियसाठी पीक निवडताना तुम्ही ते पीक हे स्थानिक पीक निवडलं नसेल, म्हणून तुम्हाला त्यामध्ये खूप सारे आव्हानं समोर आलेले असतील आणि त्यासाठी तुम्हाला खूप सारा खर्च झाला असेल. म्हणून सेंद्रिय पद्धतीने जर तुम्हाला पीक करायचं असेल तर स्थानिक पीक तुम्हाला निवडावं लागेल. मग स्थानिक पीक कसं निवडायचं, तर जे फक्त आपल्या पूर्वज काय पिकवत होते ते बघायचं, किंवा आपल्या परिसरामध्ये कुठली पिकं चांगल्या पद्धतीने कुठल्या कमी खर्चात होतात ती बघायची. मग ते पिकं निवडली की तुम्ही ते करू शकतात. कारण त्याला लागणारं वातावरण, त्याला लागणारं जमीन, त्याला लागणारे हवामान तुमच्या प्रदेशात असतं आणि मग ती पिकं चांगल्या प्रकारे येतात. म्हणजे आजही पूर्वपार बघाल तुम्ही तर भंडारा असेल, चंद्रपूर असेल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी असेल, इथं लोक भात शेती मोठ्या प्रमाणात करतात. ते तिथलं स्थानिक पीक आहे. आणि त्यांना विचारलं तुम्ही किती फवारे घेतात, तर ते जवळजवळ फवारे घेतच नाही, खालून काहीतरी खतं देतात. मग अशा ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने भात पिकवणं सहज शक्य आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय, तर सेंद्रिय शेती करताना सुरुवातीला तरी तुम्ही स्थानिक पिकं निवडावी. आणि मला खात्री आहे तुम्ही स्थानिक पिकं निवडली तर खूप कमी खर्चामध्ये तुम्ही सेंद्रिय पद्धतीने स्थानिक पिकं घेऊ शकाल. आणि त्यासाठी खूप सारी उदाहरणं आहेत. या चॅनलवरच एक व्हिडिओ आहे बघा, 400 वर्षापूर्वीचं द्राक्षाचं झाड जे स्लोव्हेनिया देशामध्ये आहे, ते अजून टिकून आहे आणि अजून पीक देतं. कारण का, तर तिथे स्थानिक व्हरायटी आहे, ती जंगलातनं घेतलेली स्थानिक व्हरायटी आहे, त्याच विभागात तयार झाली, त्याच विभागात वाढली, म्हणून ते झाड आजही 400 वर्षानंतर द्राक्षाचं पीक देत आहे. तर अशा खूप साऱ्या सेंद्रिय शेतीमधल्या जे काही मूळ गुणधर्म आहेत किंवा सेंद्रिय शेतीमधल्या ज्या काही आपल्याला टिप्स म्हणता येतील किंवा सेंद्रिय शेतीमधले जे काही गुपितं म्हणता येतील, ते सगळे समजून घेण्यासाठी तुम्ही ह्या सॉइल टू बॉडी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे सगळे व्हिडिओ बघत राहा, शेतकऱ्यांना सुचवत राहा. आणि मला खात्री आहे की यामुळे नक्की सेंद्रिय शेतीमधल्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि फक्त इथे व्हिडिओ बनवून आम्ही थांबत नाही, तर तुम्हाला सेंद्रिय शेतीबद्दल कुठल्याही अडचणी असतील तर तुम्ही आमची सॉइल टू बॉडी वेबसाईट आहे, तिथं संपर्क करू शकता. किंवा ह्याच चॅनलला, ह्याच व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आमच्या अनुभवाप्रमाणे, आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्ही नक्कीच तुम्हाला समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.